साताऱ्यामधील एका छोट्याशा खेडेगावामध्ये विलासराव राहत होते. ते खानदानी शेतकरी होते. विलासरावांची बायको त्यांना नेहमी शेतीमध्ये प्रत्येक कामामध्ये मदत करत होती. आज सकाळी सकाळी विलासराव लवकर उठले, कारण त्यांना शेतीमध्ये नांगरणी करण्यासाठी जायचं होतं. विलासराव लवकर उठून रेखाताईंना म्हणतात, "अगं रेखा, मला पटकन न्याहारी दे आणि आज न्याहारी करून पटकन शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी जायचं आहे." रेखाताई म्हणाल्या, "हो, मी पटकन स्वयंपाक बनवते." तितक्यात गावातील सरपंच आणि काही माणसे विलासरावांच्या घरी आली. सरपंचांसोबत काही माणसे आली होती. ती सरकारची माणसे होती. तेव्हा सरपंचांनी आणि त्या माणसांनी विलासराव यांना सांगितले की, "विलासराव, तुमची ही माळरानाची पडीक जमीन पडली आहे. ती पडीक जमीन आता सरकार घेणार आहे आणि त्यावरती काहीतरी प्रकल्प तयार करणार आहेत. परंतु त्या बदल्यात तुम्हाला करोडो रुपये मिळणार आहेत." तसं पाहिलं तर विलासरावांना 9-10 एकर जमीन होती. त्यातील 5 एकर जमीन बागायत होती, तर 4 एकर जमीन ही पडीक होती. त्या पडीक जमिनीवरती काहीच उगवत नव्हतं. त्याच्यातून काही उत्पन्नही येत नव्हतं. त्यामुळे विलासरावांनी आणि रेखाताईंनी देखील पटकन या सगळ्या गोष्टींना होकार दिला आणि 1 महिन्याच्या आतच सरकारने विलासरावांच्या खात्यात पैसे पाठवून दिले. आता विलासराव आणि रेखाताईंना खूप आनंद झाला होता, कारण संपूर्ण आयुष्य कष्ट करून देखील त्यांना करोडो रुपये कधीच मिळालेले नव्हते. रेखाताईंनी आणि विलासरावांनी विचार केला की आपण एवढे कष्ट करून आपल्या मुलाला शिकवलेलं आहे, परंतु त्याला देखील जास्त पगाराची नोकरी नाही. त्यामुळे तो स्वतःचं घर शहरामध्ये घेऊ शकत नाही आणि भाड्याच्या घरामध्ये तो असे किती दिवस राहील. स्वतःचं हक्काचं घर हे एक तरी घर असावंच ना. म्हणून विलासरावांनी आणि रेखाताईंनी त्या मिळालेल्या करोडो रुपयामध्ये कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाला घर घेऊन देण्याचा विचार केला. दुसऱ्याच दिवशी विलासराव म्हणाले, "अगं रेखा, आपण पुण्याला जाऊ आणि आपल्या सागरला आणि सुनबाईला ही आनंदाची बातमी सांगू. आम्ही तुमच्यासाठी आता फ्लॅट खरेदी करत आहोत." विलासराव आणि रेखाताई सकाळच्याच गाडीने पुण्याला जाण्यासाठी निघाले. पुण्याला पोहोचताच पहिल्या 2-3 दिवस सुनबाईने आणि मुलाने त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांचा पाहुणचार केला. परंतु जेव्हा 3रा दिवस उजाडला तेव्हा मुलाने आणि सुनेने घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली. कारण त्यांना असं वाटलं होतं की आई बाबा आता कायमस्वरूपी त्यांच्याकडे पुण्याला राहण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचा भरपूर अपमान केला आणि त्यांना घरातून हाकलून दिलं. परंतु हा अपमान विलासरावांना काही सहन झाला नाही आणि विलासरावांनी रेखाताईंनाच म्हणजे त्यांच्या बायकोला सांगितले की, "हे बघ रेखा, आता मी याला 1 महिन्याच्या आत आता कसा आपल्या पायावरती नाक घासायला लावतो, तरच माझं नाव देखील विलास सांगणार नाही. आपण याच्या भल्यासाठी इथं आलो होतो पुण्यामध्ये, परंतु याने आपला अपमान करूनच आपल्याला घराच्या बाहेर काढलं आहे. मग अशा मुलांना आपण जर पाठीशी घालत राहिलो तर मुलांना आई वडिलांची किंमत कधीच समजणार नाही आणि मूल जर आई वडिलांना फक्त प्रॉपर्टी आणि पैसापुरतंच विचारत असतील तर अशा मुलांचा काय उपयोग."
त्यापेक्षा आपण आपलं म्हातारपण हे वृद्धाश्रमात घालवलेलं कधीही योग्य राहील, असं म्हणून विलासरावांनी त्यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी ही वृद्धाश्रमामध्ये आणि अनाथ आश्रमामध्ये दान करून दिली आणि मुलाला जन्माची अद्दलच घडवली. अगं मनीषा, ऐकलंस का? मी आज स्टेशनवरून येत होतो तेव्हा येता येता मी आईबाबांना पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसं दोघेही अचानक गायब झाले. काय म्हणालात? सागर, तुम्ही आईबाबांना आणि पुण्यामध्ये? या जन्मात तरी आपल्याला त्यांच्यापासून सुटका मिळणार आहे की नाही? गेल्या वेळेस आपण त्यांचा किती अपमान केला तरी देखील त्यांना समजत नाही. बरं झालं तुम्ही पण त्यांना भाव न देता निघून आलात. आता तसंच त्यांना रस्त्यावरती फिरू द्या. आपल्याला काही सुद्धा त्यांच्यासोबत देणं घेणं नाही. पण सागर म्हणाला की अगं, पण त्यांनी आपला पत्ता शोधला तर? अहो, तुम्ही पण हे काय बोलत आहात? हे पुणे आहे, गाव नाही. इथे पत्ता भेटणं खूप मुश्किल आहे आणि आपण आता दुसरीकडे सुद्धा राहायला आलोच आहे की. अगं मनीषा, आपण जरी दुसरीकडे राहायला आलो असलो तरी बाबांजवळ माझ्या ऑफिसचा पत्ता आहेच की. अहो, पण तुम्ही कसं कोणाला पण का पत्ता दिला? अगं मनीषा, ते माझे आई बाबा आहेत. काय माहिती या दोघांनी माझं आयुष्य खराब केलं आहे. मरून सुद्धा जात नाहीत. मनीषा आणि सागर एकमेकांसोबत बोलत होते तोपर्यंत दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यामुळे दोघे पण एकमेकांच्याकडे तोंडाकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागले. त्यांना धक्का बसला. नक्की कोण आला असेल? सागर म्हणाला, कदाचित आई बाबा आले असतील. तर मनीषा म्हणाली, नाही, अहो, कामवाली बाई आले असेल. जरा साईडला सरका, मी पाहते कोण आलं आहे ते. तेव्हा मनीषा दरवाजा उघडते तेव्हा दरवाजावर तिच्या सासू सासऱ्यांना पाहून ती खूप आश्चर्यचकित होते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. हे आणि यावेळी येथे तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. ती 2 मिनिट शांत झाली. तोपर्यंत सागरने मनीषाला आवाज देऊन विचारलं, अगं, नक्की कोण आलं आहे? ती उत्तर देत नाही म्हणून पाठीमागून सागर आला आणि म्हणाला, आई बाबा, तुम्ही अचानक आलात आणि ते पण अजून एकदा. अरे बाळा, तू मला स्टेशनवर जवळ पाहिलं तरी तू माझ्यापासून निघून गेलास. पण मला वाटले की तू आम्हाला पाहिलेच नाहीस. तोपर्यंत सागरची आई रेखाताई म्हणाल्या की सागर बाळा, तुझा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला रे. अरे, एवढे मोठे रस्ते, बिल्डिंग, घरे, तरी पण आम्ही तुझा पत्ता शोधून काढला. एवढ्या गर्दीमध्ये मुले आपल्या आई वडिलांना ओळखणारही नाहीत, परंतु आई वडील आपल्या मुलांना शोधतच असतात. सागर म्हणाला, हे डायलॉग तुम्ही पहिल्यांदा बंद करा आणि हे मला सांगा की इथे कशासाठी तुम्ही आले आहात? जर तुम्ही इथे राहिला
आला असाल तर आत्ताच तुम्ही निघून जावा, कारण की आम्ही आमच्या घरचा खर्च कसा भागवत आहोत हे आम्हालाच माहीत आहे. आणि तुमचा गेल्या वेळेस जो अपमान केला तो भागला नाही का? पुन्हा तोंड घेऊन परत इथेच आला आहात. अहो, तुम्ही गावाकडे राहणारी माणसं शहरात येऊन का राहतात? इथे काही नाही. गप गुमानाने गावाकडे जाऊन राहा. कुठे गाव आणि कुठलेही धावपळीतील पुणे. मनीषा पण म्हणाली की अहो आई बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही येथे ऐशोआरामाची जिंदगी मिळणार नाही. पण माणसे बरोबर बोलतात. आपल्या मुलाचा पैसा दिसला की निर्लज्जपणे ते वागतातच. मनीषा आणि सागर हे दोघे एवढे बोलत होते की त्याला मापच राहिले नव्हते. शेवटी विलासराव म्हणाले, तुमच्या दोघांचे बोलणे झाले असेल तर तोंड बंद ठेवा. आता तुम्ही खूप बोलला आणि आम्ही सगळे ऐकून घेतलं. आणि हे बघा, तुम्ही जो आमचा अपमान केला आहे तो आम्ही काही विसरलेलो नाही. आम्ही तर तुमच्यापाशी भीक मागायला किंवा तुमच्यापाशी राहायच्या इराद्याने आलेलोच नाही. आम्ही तर या ठिकाणी खूप येणं जाणं करत आहोत, कारण आम्ही इथे एक 2 BHKचा फ्लॅट खरेदी केलेला आहे आणि आज त्याची चावी भेटली. कारण आणि आम्ही घरामध्ये लहान पूजा करायची आहे. आम्ही इथे आलो आहे. पण म्हणालो की तुम्हाला पण सांगावं पूजेसाठी. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तुम्हीच आम्हाला म्हणाला होता की तुमची लायकी शहरात राहण्याची नाही. त्यामुळे आमची लायकी काय आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर मग माझ्या मुलाला आणि सुनबाई उद्यालाच आमच्या घराची गृहपूजा आहे. त्यासाठी तुम्ही दोघांनी यावे असं वाटत आहे. सागर म्हणाला, काय म्हणालात बाबा? नवीन फ्लॅट आणि तुम्ही विकत घेतला आहे? अहो, तुम्हाला काय वाटलं? मला तुमच्या पैशांच्या बाबतीत काहीच माहीत नाही का? तुमच्याकडे काहीच पैसे नाहीत, तरी पण तुम्ही काय बोलत आहात? इथे पुण्यामध्ये 1 BHK फ्लॅट सुद्धा 30-40 लाख रुपयांच्या पुढे आहे. तर मग 2 BHK फ्लॅट घ्यायला म्हटल्यावर किती पैसे लागतील याचा विचार करा. आणि एवढे सगळे पैसे तुमच्याकडे आहेत कुठे? त्यामुळे आम्हाला वेडं बनवू नका. तुम्ही आमच्याजवळ राहण्याच्या इरादाने आला आहात, पण एकतर आम्ही तुम्हाला घरात पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही म्हटल्यावर दुसरी कहाणी सांगायला लागला का? विलासराव म्हणाले की सागर, तुला जे समजायचं आहे ते तू समज. मला काहीच फरक पडत नाही याने. जर तुला पूजेला येऊ वाटत असेल तर ये. हा घे घराचा पत्ता आणि इथूनच थोड्या अंतरावरच आहे.
आणि तू येऊ शकतोस. तो पत्ता त्यांच्या मुलाच्या हातावर ठेवून विलासराव आणि रेखाताई तिथून निघून गेल्या. आणि दोघे गेल्यावर मनीषा सागरला म्हणाते की अहो, हे काय बोलत आहेत म्हातारे? त्यांनी खरंच येथे फ्लॅट घेतला असेल तर? का म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. जर गावाकडील घर जरी विकले तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार नाहीत. अगं मनीषा, तू पण काय बोलत बसली आहेस? हा जो पत्ता आहे तो सुद्धा दुसऱ्याच कोणाचा तरी असेल. जर तुला विश्वास बसत नसेल तर उद्या आपण या पत्त्यावर जाऊ आणि मग तू तुझ्या डोळ्यांनीच बघ. मग दुसऱ्याच दिवशी मनीषा आणि सागर दोघेही विलासरावांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचतात. तिथे जाऊन पाहतात की त्यांची सजावट खूप छान केली होती आणि तिथे बाहेर विलासराव आणि रेखाताई निवास असे वाचल्यानंतर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. मनीषा म्हणाली की अहो, या नेम प्लेटवर तर सासूबाईंचं आणि सासऱ्यांचं नाव आहे. खरंच हा फ्लॅट त्यांचाच आहे. मग अगं मनीषा, मी पण तोच विचार करतोय की ही सोसायटी पाहिली आहे का तू? कमीत कमी इथला फ्लॅट घेण्यासाठी 1 करोड रुपये पाहिजेत. आणि इथलं सगळं किती पोस्टमध्ये आहे. मी विचार करतोय यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आणि मी तर विचार करत आहे की हे तर आपल्याकडे भीक मागायला आले होते. नंतर दोघे पण आतमध्ये गेले. त्या दोघांना पाहून विलासराव हसत म्हणाले की अरे या रेखा, यांना प्रसाद दे. सागर म्हणाला की बाबा, हा खरंच तुम्ही फ्लॅट खरेदी केला आहे का? पण कसं? आपल्या गावाकडचं घर विकून पण एवढे पैसे येणार नाहीत. अरे सागर, आपल्या गावाकडला घर नाही, ते पिढ्यानपिढ्या आलेल्या माणसांची आठवण आहे. गावाकडील गोष्ट वेगळीच असते. आम्ही तर फक्त तुम्हा दोघांना दाखवण्यासाठी हे घर घेतलं आहे. तू त्या दिवशी आम्हाला घरातून हाकलून दिलं आणि आम्हाला म्हणाला होतास की तुम्हा दोघांची पुण्यामध्ये घर घेण्याची आणि त्यामध्ये राहण्याची आमची लायकी नाही. पण आज बघ, आमच्याकडे एकदम मस्त एक फ्लॅट आहे आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं होतं की शहराच्या हवेमध्ये असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो. अरे, गावातलं घर आणि शहरातलं घर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही गावातले घर विकून शहरात घर घेणे हे शक्यच नाही. मग सागर म्हणाला की तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? जर तुम्हाला शहर पसंत नाही तर मग तुम्ही हा फ्लॅट का घेतला? म्हणजे बाबा, तुम्ही 2 BHK फ्लॅट यासाठी घेतला आहे का की आपण सगळे एकत्र राहावं म्हणून? हा बाबा, ते तर घर छोटं होतं, त्यामुळे तुम्हाला ठेवण्यासाठी आम्हाला तिथे
प्रॉब्लेम होत होता. आम्हाला प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते. विलासराव म्हणाले की एवढा माणूस नीच कसा असू शकतो, आणि ह्याचमुळे आम्ही गावाकडे ठीक आहोत. अरे, तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला, आणि तुम्हाला काय वाटत आहे का? तरीही आम्ही तुम्हाला हा फ्लॅट देईल. आम्हाला भिकारी म्हणून घराच्या बाहेर काढलं, आणि आता सरड्यासारखं रंग बदलत आहेस का? अरे वा बाळा, हे संस्कार तर आमच्या गावाकडच्या सागरमध्ये कधीच नव्हते. तुम्ही दोघांनी जे आमच्यावरती अत्याचार केले आहेत ते कधीच आम्ही विसरणार नाही. तसं तर मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधीलच नाही, पण ठीक आहे, तुझा संशय दूर करण्यासाठी मी सांगतो. आम्ही हे घर फक्त आणि फक्त तुला दाखवण्यासाठीच घेतलं आहे, पण या घरासाठी आम्ही गावाकडील घर कधीच विकणार नाही. गावाकडे थोडीफार जमीन होती, तिथल्या जागेवर सरकार कोणती तरी फॅक्टरी बांधत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला भरपूर पैसे देऊन ती जमीन विकत घेतली आहे, आणि त्या पैशातूनच आम्ही हा फ्लॅट घेतला आहे. आणि हेच सांगण्यासाठी आम्ही पहिल्या वेळेस तुझ्याजवळ आलो होतो. पण तुमच्या दोघांचा आमच्या दोघांबद्दल असणारा व्यवहार पाहून मला सांगायचं मन झालं नाही. अजून आठवत आहे की काही महिन्यापूर्वी आई बाबा तुम्ही इथे किती दिवसांसाठी आले आहात? कारण तिकीट पहिल्यांदाच काढावे लागतं, नंतर भेटत नाहीत. विलासराव म्हणाले की सागर बाळा, आता गावाकडे आमचं असं कोणीच नाही, आणि त्यामुळे विचार केला आहे की म्हातारपणात तुझ्यापाशीच राहावं. घर छोटं आहे, पण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. विलासराव बोलतच होते तोपर्यंत सागर त्यांच्यावर रागावून म्हणाला की बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, घर छोटं आहे, तरी पण गर्दी का करत आहात? मी पाहत आहे तुम्ही दोघं आल्यापासून इथेच तंबू ठोकल्यासारखे राहिलेले आहात. वाटलंच की तुम्ही आता इथे कायमच राहण्यासाठी आला असाल. म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम विचारलं की तिकीट कधी काढायची आहेत. तुमची सून बरोबर बोलत आहे की तुम्हाला गावापेक्षा इथे खूप आराम मिळतो, त्यामुळे तुम्ही सोकावलेले आहात इथे राहण्यासाठी. बाबा, मी 2 दिवसांचा वेळ देतो. तुम्ही लवकरात लवकर गावाकडे निघून जा. आम्हाला प्रॉब्लेम होत आहे, आणि तुम्हा दोघांची असल्या घरात राहण्याची ऐपत सुद्धा नाही. आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून विलासराव आणि रेखाताईंना खूप वाईट वाटत होते. विलासराव अपमान सहन करू शकले नाहीत, पण तिकीट 5 दिवसानंतरची मिळाली. त्यांचा मुलगा म्हणाला की हे बघा बाबा, आता हे 5 दिवस आम्ही तुम्हाला सांभाळत आहोत, त्यामुळे इथून पुढे कृपा करून आम्हाला त्रास देण्यासाठी पुण्यामध्ये येऊ नका. त्यांची सून पण त्यांचा अपमान करायची. एके दिवशी रेखाताई मनीषाला म्हणाली की मनीषा, आज माझी तब्येत खराब आहे, तू जेवण बनवतेस का? होय, आता तुम्ही काम करून दमला असाल. आता तुम्ही इथून निघून जाणार आहात म्हटल्यावर काम कसं करू वाटणार तुम्हाला सासूबाई? तुम्ही याच्या आधी सगळी कामं करत होता, पण आता तुमचा मुलगा इथं तुम्हाला राहू देत नाही म्हटल्यावर कसा पळ काढत आहात? रेखाताई म्हणाल्या की सूनबाई, असं काहीच नाही ग, खरंच माझी तब्येत खूप खराब झाली आहे. असं म्हणत रेखाताई खाली चक्कर येऊन पडल्या. मनीषा तिच्या नवऱ्याला आवाज देते.
तिथे विलासराव आणि सागर दोघे पण पळत येतात. आपल्या बायकोची हालत पाहून विलासराव थक्क होऊन जातात. विलासराव त्यांच्या मुलाला म्हणाले की, अरे बघत काय बसला आहेस, ॲम्ब्युलन्सला फोन कर. अहो बाबा, आई फक्त बेशुद्ध झाली आहे, तिच्या तोंडावर पाणी मारा, ती लगेचच शुद्धीवर येईल. विनाकारण हॉस्पिटलला नेण्याची वेळ कशामुळे आणत आहात? आणि तुम्ही जर का असं म्हणून सागरला आपल्या आईच्या तोंडावर पाणी मारू लागला तरी पण रेखाताई काही हालचाल करत नव्हत्या. विलासराव म्हणाले की, बाळा खरंच ॲम्ब्युलन्सला फोन कर, मला खूप भीती वाटत आहे. अहो बाबा, तुम्हाला माहिती नाही इथले दवाखाने किती महागडे आहेत, किती खर्च घेतात आणि किती लुटतात. तिथे आई तर ठीक होईल पण मी मात्र कंगाल होऊन जाईल. असे म्हटल्यावर विलासराव सागरकडे एकटक पाहू लागले. नंतर विलासरावांनी रेखाताईंना उचलून घेतले आणि बाहेर निघून गेले. सागर फक्त त्यांना जाताना पाहत होता. त्यांची सून मनीषा म्हणाली की, निघाले असे आहेत की जसे त्यांची कुठे करोडोची संपत्ती आहे. आपण पण पाहूया की सासूबाईंचा कुठे आणि कसला इलाज करतात हे. सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पण सागरने विलासरावांच्या बाबतीत काहीच चौकशी केली नाही. रात्र झाल्यावर सागर आणि मनीषा झोपी गेले. खूप रात्री दाराची बेल वाजते, त्यामुळे सागर खूप रागातच दरवाजा उघडतो तर दरवाजापाशी विलासराव थकलेले उभे होते. सागर रागातच म्हणाला, रस्ता सापडला का? घराची वाट सापडली का? आणि आईला कुठे स्मशानात सोडून आला आहात का? त्यामुळे तुम्हाला एवढा उशीर झाला. सागर, हे काय बोलत आहेस तू? मुलांसाठी आईबापाची काहीच किंमत नाही का? आपल्या मुलांच्या तोंडून असे अभद्र शब्द ऐकून विलासराव आपोआपच स्मशानात जातात. बाबा, आम्हाला वाटलं की या आठवड्यात तुम्ही निघून जाताल, पण आईने तर हे नवीन नाटक सुरू केले आहे. आता मला समजतच नाही की इथे राहण्यासाठी तुम्ही कोणती हद्द पार करू शकता. तुम्हाला काय वाटलं मला काहीच नाही कळत का? त्यामुळे मी तुम्हाला इथे 2-4 दिवस काय 1 मिनिट सुद्धा राहू देणार नाही. तुमच्या दोघांचं सामान घ्या आणि या बॅग भरलेली आहे आणि या घरातून निघून जावा. आता तुम्हा दोघांना माझा कायमचा रामराम. सागर, तुझी आई हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे आणि तू तुझ्या आईची तब्येत विचारायची सोडून तुझी आई नाटक करत आहे असं म्हणत आहेस. तुझ्या आईला हार्ट अटॅक आला आहे. जर हॉस्पिटलला नेण्यासाठी थोडा पण उशीर झाला असता तर मी आज माझ्या बायकोला गमावून बसलो असतो. सागर म्हणाला की, जर आई मेली असती तरी बरं झालं असतं. कमीत कमी माझ्या डोक्यावरील एक तरी ओझं कमी झालं असतं. सागर असं म्हणताच विलासरावांनी त्यांच्या हातातून त्यांची बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाले की, सागर, तू जे वागला आहेस त्यामुळे इतर माणसांना कळाले की मुलांना मोठे करता करता आपल्या म्हातारपणाची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, नाही तर मुले आपल्याला जिवंतपणेच मारून टाकतील. मी तर या अपमानाचा बदला मी घेतच असतो. नाही घेतला तर मी देखील तुझा बाप नाही. असं म्हणून विलासराव निघून गेले. काही दिवस हॉस्पिटलच्या बाहेर राहून विलासरावांनी आपल्या बायकोचा इलाज केला आणि त्यानंतर ते गावाकडे आले. तिकडे गेल्यानंतर विलासराव एकदमच बदललेले. त्यांचे फक्त एकच ध्येय होतं, ते म्हणजे त्यांच्या मुलाला चांगलाच धडा शिकवायचा. आणि देवाच्या मनात सुद्धा हेच होतं, कारण त्यांची जी पडीक माळरान जमीन होती त्या जमिनीत सरकार काहीतरी बनवणार होते आणि त्या बदल्यात त्यांना खूप सारे पैसे मिळणार होते. फक्त पैसे येण्याचे बाकी होते. त्यामुळे ही खुश खबर मुलांना सांगण्यासाठी ते दोघे आई बाप पुण्याला गेले होते की यामध्ये तुझ्यासाठी मी फ्लॅट बुक करणार आहे. फक्त पैसे देण्याचे बाकी आहेत. पण मुलाने जो त्यांचा अपमान केला त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितलं नाही. आणि आज गृहप्रवेश वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी विलासरावांनी सागर आणि मनीषाला सगळं काही सांगितलं होतं. विलासराव म्हणाले की, सागर, तू तर एका जागी बसून तुझं नुकसान केलं. तू तर आमच्यासोबत चांगला वागला असतास तर
तुला चांगले दिवस बघायला भेटले असते. आज हा फ्लॅट तुझा झाला असता. आज पण हा फ्लॅट तुझा होऊ शकतो, परंतु माझी एक अट आहे सागर. सागर म्हणाला की कोणती अट आहे? विलासराव म्हणाले की तू आणि तुझ्या बायकोने आमच्या नवरा बायकोच्या 6 महिने काळजी आणि सगळी कामे करायची आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणताच पगार देणार नाही. आणि तर मग मी हा फ्लॅट तुझ्या नावावर करणार आहे आणि यानंतर आम्ही दोघे गावाकडे राहायला जाणार आहे. तसं पण आम्हाला गावाकडे राहणेच पसंत आहे. हा बाबा, आम्ही करू तुमची सेवा. मध्येच मनीषा म्हणाली की सागरला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि म्हणाली की अहो, 6च महिन्यांचा प्रश्न आहे. आपल्याला सेवा करायची आहे. त्यानंतर हा जर एवढा करोडो रुपयांचा फ्लॅट आपला होणार असेल तर यापेक्षा आनंदाची कोणती गोष्ट आहे? सागर म्हणाला की कशावरून बाबा, तुम्ही आमच्या नावावर घर करालच. विलासराव म्हणाले की सागर, मी बोलण्याचा एकदम पक्का आहे. मी कधीच पलटत नाही. आपण हे सगळं कायद्याच्या लिखाणानुसार करू. दोघे पण तयार होतात. सून आणि मुलगा दोघे पण कामाला लागले. मनीषा सागरला म्हणाली की अहो, जर आपण हा आपल्या नावावर फ्लॅट झाला तर आपण तो लहान आहे ना तो फ्लॅट विकून टाकू. कारण 6 महिन्यात तुम्ही कामाला नाही गेलात तर तुमची नोकरी जाईल आणि मग आपल्याला पैसे कुठून येणार? आणि असं पण हा फ्लॅट पुढे ती नोकरी गेली पण आपल्याला परवडणार आहे. पाहता पाहता 6 महिने पूर्ण झाले. सागरने त्यांचा फ्लॅट विकून टाकला. सागर विलासरावांना म्हणाला की बाबा, झाले 6 महिने. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची प्रोसेस सुरू करू. विलासराव म्हणतात की हो, वकिलांना बोलावले आहे. ते आता कागदपत्रे घेऊन येतच असतील. कागदपत्र पाहून त्या दोघांना खूप आनंद झालेला असतो. जाताना विलासराव सागरला म्हणाले की बाळा, या घराला पेंट कर, कलर दे. पण बाबा, हे घर तर नवीनच आहे ना, मग याला कलर करण्याची काय गरज आहे? नाही बाळा, तू आनंदात नीट पेपर वाचले नाहीत. माझं घर तुझ्या नावावर केलं आहे, पण माझं घर तर एकच घर आहे ना, ते म्हणजे गावाकडील घर. आणि राहिली गोष्ट ह्या फ्लॅटची, हा तर फ्लॅट मी 6 महिने भाड्यामध्ये घेतला होता. कारण तुला तर खूपच गर्व आला होता ना, तो मला दाखवायचाच होता. कारण गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. आता तर तुला गावाकडे राहिल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. सागर म्हणाला की बाबा, तुम्ही खूप मोठी चाल खेळलात माझ्यासोबत, पण यामध्ये तुम्ही सुद्धा बेघर झालात. बाळा, कोणतेच आई वडील आपल्या मुलांचा बदला घेत नाहीत आणि तुम्ही आमची अजिबात काळजी करू नकोस. सरकारने आमच्या जमिनीचे पैसे आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रमामध्ये राहणार आहे आणि तिथेच आम्ही पूर्ण आयुष्य काढणार आहे. आणि तू आता गावाकडे चालला आहेस, त्यामुळे गावाकडील शेतीवाडीची कामे करायला शिक. आणि तेथूनच विलासराव आणि रेखाताई निघून गेल्या. आज विलासरावांनी आपल्या मुलाला हात न लावता अशी काही जीवनाची अद्दल घडवली होती की त्याला संपूर्ण आयुष्य लक्षात राहील. आता विलासराव आणि त्यांची पत्नी रेखाताई हे वृद्धाश्रमामध्ये आनंदाने त्यांचे उरलेले आयुष्य व्यतीत करत आहेत. आणि मुलगा मात्र, त्याला शहराच्या धुंदीने गर्व आला होता, तो मात्र शेतामध्ये काबाड कष्ट करून आपले जीवन जगत आहे. तर मित्रांनो, आई वडिलांना कधीच कमी समजू नका. विलासरावांनी आणि त्यांच्या बायकोने करोडो रुपयांची प्रॉपर्टी जी सरकारकडून मिळालेली होती ती वृद्धाश्रमाला आणि अनाथाश्रमाला दान करून दिली आणि मुलाला गावाकडची शेती करण्यासाठी गावाकडे पाठवले. त्यांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कथा पूर्ण
ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीनच कथा ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आला असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या सर्व मनोरंजक मोटिवेशनल कथा सर्वात आधी तुम्हालाच ऐकायला मिळतील. अशाच नवनवीन कथांच्या खजानासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.